बोर्डिंग स्कूलमध्ये होती, पेणला होतं. आधीचे आमचे जे सिनियर्स होते ना, त्यांनी खूप काही गोष्टी करून ठेवलेल्या तिथे. भूतं बोलवणं, स्पिरिटला बोलवलं, त्यांच्याशी बोलणं, हे ते करणं. तेव्हा आम्ही बघितलं की तिथे सगळे निशाण होते प्लॅनचेट्सचे. बँड्रामधले एक जागा आहे अशी, त्या रोडवर रात्रीच्या 2, 2:30, 3, 4 वाजता वगैरे जोरात कोण ओरडलं ना की हाय सॅम, यो सॅम, तर समोरून एक उत्तर येतो. सैम, ये फोन कोणता है यार? सैम, ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो 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 मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं बंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आजचा जरी एपिसोड नवीन असला तरी जी आपली गेस्ट आहे ती लास्ट एपिसोडमधली पण आहे. गेल्या वेळी आपण पार्ट 1 रिलीज केला होता आपण निवेदिता बरोबर, आणि हा त्याचा पार्ट 2 आहे. आणि तर त्याला कंटिन्यू करूया. आणि निवेदिता, मला आठवतं की जेव्हा आपण बोललो होतो तुझ्याकडे बऱ्याच स्टोरीज तुझ्या स्कूलच्या सुद्धा आहेत, मे बी तुझ्या हॉस्टेलच्या वगैरे आहेत, तर त्या मला ऐकायला आवडतील. मी बोर्डिंगला होती राहायला लहानपणी, बोर्डिंग स्कूलमध्ये होती ते कुठे होतं बोर्डिंग स्कूल? पेणला. ओके. पेणला होतं. तर ते पण रिसॉर्टच होतं पहिले. रिसॉर्ट होतं, खूप मोठं रिसॉर्ट होतं. त्याला बोर्डिंगमध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे आमचे जे प्रिन्सिपल होते ते इंग्लंडचे होते. तर ते आले, त्यांनी विकत घेतली जागा आणि फुल बोर्डिंग स्कूल वगैरे एकदम तयार केलं त्याचं. तर तिथे पण काय सीन होता ना की आधीचे आमचे जे सिनियर्स होते ना, त्यांनी खूप काही गोष्टी करून ठेवलेल्या तिथे. खूप काही गोष्टी, प्लॅनचीट्स, हे ते, खूप काय काय. भूतं बोलवणं, स्पिरिटला बोलवलं, त्यांच्याशी बोलणं, हे ते करणं, सगळं ऍक्टिव्हिटीज केल्या होत्या. सगळं ॲक्टिव्हिटीज वगैरे. तर ना एकदा म्हणजे तिकडचं ही एक स्टोरी आहे की म्हणजे त्या प्लॅनचीट ते लोक का करायला लागले ना कंटिन्यू, कारण त्यांना ॲन्सर्स खूप भेटायचे गोष्टींची, उत्तर यायची त्यांना. उत्तर यायचे. कारण म्हणजे एक एव्हिडन्स तर हाच होता की लिव्हिंग सिनियर जे होतं ना आमच्याबरोबर, त्याचं कसं झालेलं की प्लॅनचीटवरून त्याला विचारलेलं की मी उद्या जाणार आहे माझ्या घरी, तर मला ट्रेन भेटेल की नाही आणि मी टायमिंगवर पोहोचेल की नाही. तर तो काय बोलला की म्हणजे ॲन्सर आलं की नो, हां, नाही. तर ना तो गेला ना जेव्हा, तर जस्ट त्याची ट्रेन पण मिस झाली आणि टाईमवरती गेलेला, म्हणजे निघालेला टाईमवरती बोर्डिंगमध्ये, पण ट्रेन मिस झाली. आणि असेच त्यांना वेगवेगळे उत्तर यायला लागले. कोण त्यांचे पर्सनल क्वेश्चन विचारायचे, कोण एक्झाम्सचं विचारायचं, रिझल्ट्सचं विचारायचं, असं हे सगळ्यांनी त्यांना उत्तर यायला लागले असं. आणि त्याच्या एकदा असं झालं की मी बघितलं ना, तो रूम जर सिनियर लोक परफॉर्म करायचे ना, म्हणजे आम्हाला ना म्हणजे क्लिनिंग व्हायची ना जेव्हा, तर एकदा असं झालं की सिनियर्स लोकांचा इव्हेंट चालू होतं खाली, तर आम्हाला त्यांच्या रूममध्ये शिफ्ट केलं फॉर 2-3 आवर्स. तेव्हा आम्ही बघितलं की तिथे सगळे निशाण होते प्लॅनचीट्सचे. म्हणजे काय केलं असेल, अजून रिच्युअल केली असेल कदाचित त्यांनी, काय काय, तर त्याचे सगळे निशाण फ्लोअरवरती होते. तर ती कारण आणि अनुभवला. आणि आमच्या रूम, माझ्या म्हणजे प्रत्येक रूममध्ये 4 मुली असायचे. तर बोलतात ना की कोणती काय रात्र असते आपल्याला माहीत, तेव्हा तर बोर्डिंगमध्ये समजत नाही अमावस्या आहे की काय आहे हे तो. तर ना मी उठली, गेली ना वॉशरूममध्ये आणि बघितलं तर असं वाटलं की वॉशरूममधून बाहेर कोणतरी आलं आहे किंवा आत गेलं आहे, कारण की दरवाजा हे झालेला, क्लोज झाला. तर मी वेट केला, जरा बसली, जरा तिथे एक आमचं डेस्क होतं बसायचं रूममध्ये, तिथे बसली, वेट केला. तर मी आणि बोलली की हे लोक तर झोपलेच सगळे, 3 जणी, कोण गेलं आतमध्ये. तर मला वाटलं कोण दुसरं मे बी एंगेज असेल दुसऱ्याचा वॉशरूम, तर इथे आले असतील मे बी. तरी मी थोडा वेळ 2 मिनटं अशी थांबली, वॉशरूमच्या बाहेरच थांबली. तर बघितलं ना आतमध्ये तर कोण नव्हतं. आणि आपला जो वॉशरूमचा हे कसं होता डोर, आपला लॉकवाला होता, तो असतो ना गोल लॉक, लॅचवाला, तसा. तर कडी बिडीचं पण काय सीन नाही की कोणतरी जाईल वगैरे असं तसं. लॅचचा प्रॉपर मला आवाज आलेला रे, कारण लॅच ओपन आणि क्लोज होऊन असं हे होतंय तसं. तर ना मी नेक्स्ट माझी मैत्रीण, माझी क्लोजवाली होती ना रूममेट, तिला सांगितलं. ती बोलली की अरे हमको तो बहुत टाइम से ऐसा आवाज आता है, हम लोग सो जाते, तू भी सोया ही कर.
म्हणजे त्यांना बऱ्याच टाइमपासून तसा आवाज हा यायचा, यायचा. म्हणजे कोणतरी तो वॉशरूम मध्ये जातोय आणि लावतोय असं वाटत होतं. म्हणजे प्रेझेन्स बोलू शकतो तो. आणि तो ओपन नव्हतं होत, हा पण आवाज यायचा म्हणजे कोणतरी ओपन केले हा. कोणतरी आणि बंद केले. हम्म. बापरे. आणि कधी मग तुम्हाला कधी त्या कॅम्पसमध्ये जाणवलं? कॅम्पसमध्ये तर खूप काही गोष्टी झालेल्या, कारण म्हणजे कोणी कोणी सुसाईड पण केलेलं तिथे ड्यू टू, कारण प्रेशर खूप होता बोर्डिंगमध्ये. एकटेपणा, लोनलीनेस, डिप्रेशन आणि लहान मुलं ऑब्व्हियसली. मोस्टली सुसाईड अटेम्प्ट बॉईजकडून आलेलं तिथे, कारण ना म्हणजे प्रिन्सिपल होता जरा खूप क्रुअल होता. म्हणजे मुलींना नाही एवढा करायचा, पण मुलांना खूप करायचा. म्हणजे मार्क कमी आली किंवा कुठे परफॉर्म चांगलं नाही गेलं वगैरे ते. बापरे. आणि म्हणजे फीज वगैरे हाय असल्यामुळे कसं पॅरेंट प्रेशर पण येतं. हां. त्या गोष्टी कधी तुला जाणवल्या? मला ही गोष्ट जाणवली ना, ही वाली, त्याच्यानंतर आहे ना मी काय करायची की आमची केअरटेकर होती, तर तिला मी बोलायची की ना तू कधी कधी ना चक्कर मारून जा, कारण ना खूप घाबरायला होते, झोपायला झोपच नाही, मला त्याच्यानंतर झोप येतच नव्हती. आणि मी लहान होती खूप, म्हणजे 5th-6th होती मी तेव्हा. आणि म्हणजे तेव्हा जास्त लक्ष दिलं जातं थँकफुली मुलांवरती, पण ही गोष्ट जास्त अनुभवलेली आहे मी, ही वाली, की असं लॉक. आणि ते शॉकिंगच होतं माझ्यासाठी. मी बोलली की, कारण मला असं वाटलं की हां कधी कधी मुली कशा दुसऱ्यांचा वॉशरूम यूज करतात, पण मी बघितलं ना की तो आतमध्ये तर कोणच नाही, पण मला स्पष्ट लॅचचा आवाज आला आहे आणि मी तिथेच बसली आहे ना, म्हणजे असं वॉशरूम इथे आहे आणि मी इथे बसली आहे, अशी डेस्क होता इकडे वॉशरूमच्या समोर, तिथे मी बसली वेट करते. मी बघते, अशी बघते तर लोक तिघी झोपलेले आहेत. मग ती मला, माझी जी मैत्रीण आहे ना, जी माझी रूममेट होती, ती मला बोलली लक्ष देत जाऊ नको, असे येतात आवाज. आम्ही तो खूप अनुभवलं. ती मोठी होती माझ्यापेक्षा जरा, पण माझी अशी मोठ्या बहिणीसारखीच होती, म्हणून ती मला जरा समजवायची वगैरे असं तसं. ती बोलली लक्ष नाही द्यायचं. मग तेव्हा ह्या गोष्टींनंतर मला समजलं की तिकडे काय काय चालतंय सिनियर रूममध्ये. ज्या 11वी-12वी मधल्या मुली होत्या ना तिकडे, त्या काय काय करताय तिकडे असं. बोलवतायत हा बोलवतायत रिच्युअल रिलेटेड, फुल ऑन रिच्युअल चालू होतं. आणि ते पण असतं ना की म्हणजे ज्यावेळी आपण कॉलेजमध्ये स्कूलमध्ये असतो स्पेशली, तर आपण बरेच अशा गोष्टी ऐकतो की अशा प्रकारे भूतांना बोलवतात, त्याने भूतांना बघितलंय. मग जसं ब्लडी मॅरी ऑब्व्हियसली असतं, ब्लडी मॅरी 3दा आरशात बोलल्यावर ब्लडी मॅरी. हा ते ब्लडी मॅरी तर मी ज्या रूममध्ये होती त्याच रूममध्ये झालेलं. ब्लडी मॅरी तुम्ही केलेलं ट्राय? आम्ही नाही केलेलं, आमच्या अगोदर जे राहायचे ना त्यांनी केलेलं. आणि त्यांना दिसलेली कोण? म्हणतात दिसलेलं, म्हणतात, पण झालेलं ह्याच रूममध्ये झालेलं. हां. आणि ज्या लोकांना नसेल माहिती ब्लडी मेरी, मी त्यांच्यासाठी सांगते की जेव्हा आपण शाळेत होतो तेव्हा असं बरेच असे लोक बोलायचे की आपण जर रात्री 3 वाजता उठलो आणि मेणबत्ती समोर घेतली, आरशासमोर उभे राहिलो आणि 3 वेळा ब्लडी मेरी, ब्लडी मेरी, ब्लडी मेरी बोललो, तर एक ब्लडी मेरीचा खरोखर एक आत्मा आपल्या मागे येतो आणि उभा राहतो. म्हणजे हे त्यावेळीचे रूमर्स होते. हो 3 वेळा बोलायचं. जसं मी बोललो ना की आपण स्कूलमध्ये अशा बऱ्याच गोष्टी चालतात. तसं एक गोष्ट ही जपानमधली, आणि तिकडच्या शाळेत ही बरीच पॉप्युलर आहे, तिकडच्या मुलांमध्येही बरीच पॉप्युलर आहे. तू कधी भूतांबरोबर लपाछुपी खेळली आहेस? म्हणजे आपण जे हाईड अँड सीक आपण खेळतो तेच कधी आत्म्यांबरोबर, स्पिरिट्सबरोबर खेळणं. तर ही आपण पूर्ण स्टोरी, आपण आपली जी सिरीज आहे स्टोरीज विथ रिकी त्यावर घेतले. तुम्हाला जर पूर्ण ऐकायची असेल तर आय बटनमध्ये दिलेलं असेल, तिथून तुम्ही बघू शकता, इथेच कुठे असेल. पण त्यात होतं काय ना की जपानमध्ये कसं आहे ना की असं बोलतात, जे सॉफ्ट टॉय असतात ना, सॉफ्ट टॉय खूप क्यूट वाटतात, आपल्याला आवडतात, पण त्याच सॉफ्ट टॉयमध्ये आत्मा बोलवून ती आपल्यावर खेळते. मग त्यात लोक करतात काय ना की रात्रीच्या बरोबर 1 वाजल्यानंतर असं 1-1-1ला वगैरे त्या टायमिंगला आपल्याला काय करायचं, आपला एक सॉफ्ट टॉय घ्यायचा असतो. त्या सॉफ्ट टॉयला फाडतात, तिकडून पूर्ण त्याच्या आतमध्ये जो कापूस असतो किंवा जो कॉटन असतो ना ते बाहेर काढतात आणि त्या जागी राईस भरतात. राईस जो असतो ना तो टाकतात, तांदूळ टाकतात. आणि त्यात आहे ना, त्यात आपल्याला जर एंटिटी बोलवायची असेल ना, जर आत्मा बोलवायची असेल, तर आपल्याला आपल्या स्किनचा एक पार्ट टाकावा लागतो आणि रक्त टाकावं लागतं.
आणि बरोबर एक 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 ह्या टायमाला म्हणजे 1:11 त्या लोकांना तो रिच्युअल फॉलो करायचा असतो. त्या लोकांना एकदम डिम लाईटमध्ये जाऊन एक टब घ्यायचा असतो. टबमध्ये पाणी टाकायचं असतं आणि त्या पाण्यामध्ये तो सॉफ्ट टॉय ठेवायचा असतो आणि लपायचं असतं आणि बोलायचं असतं की मी रेडी आहे आता. जसं आपण लपाछुपी खेळल्यावर ऑब्व्हियसली बोलतो ना की रेडी. आणि असं 3दा बोलायचं असतं. त्यांच्या भाषेत बोलतात ते लोकं. आणि तिसऱ्यांदा बोलल्यावर जेव्हा ते लोकं चेक करायला येतात ना, तर तो सॉफ्ट टॉय तिथे नसतो. तो सॉफ्ट टॉयमध्ये खरोखर तिकडचे जवळचे स्पिरिट असतात ना, आत्मा आलेली असते आणि ती आता आपल्याला शोधत असते. सॉफ्ट टॉय त्या टबमध्ये नसतो आणि तेव्हा समजून जायचं की आता गेम स्टार्ट झाला आहे. तुम्ही लपायला जाल तेव्हा तुम्ही भरपूर सारे विचित्र आवाज नोटीस कराल की कोणीतरी तुमच्या घरी चालतंय, कोणातरी फुटस्टेप्स, कोणातरी हसण्याचा आवाज, कोणीतरी तुम्हाला बोलवतंय की तू कुठे आहेस, तू कुठे आहेस, तू कुठे आहेस. ती बाहुली फिरते आहे घरभर, पण आवाज एका महिलेचा आहे किंवा एका पुरुषाचा आहे. त्याची आत्मा त्याच्यात घुसली आहे. म्हणजे खूप खूप इंटरेस्टिंग. आणि ह्यात आपण एक रिअल लाईफ स्टोरीही घेतली होती. तुम्ही आपल्या त्या एपिसोडवर जाऊन बघू शकता, आय बटनमध्ये असेल. आता ती तुम्हाला शोधणार आणि जर तुम्ही पकडले गेलात ना, तर ह्याची शिक्षा असणार की तुम्हाला जागेवर मृत्यू येणार. तुम्ही तिथेच मरून जाणार. आणि त्यावेळी कसं ह्यातून वाचायला पण ते लोकं तोंडात पाणी ठेवतात, मिठाचं पाणी. जसं आपल्या इथे असतं ना की अ, की आपण बोलतो ना की नजर न लागायला किंवा कोणतरी लोकं म्हणजे खूप ठिकाणी मिठाचा वापर केला. मीठ जो असतो सॉल्ट, त्याचा वापर केला जातो की नजर वगैरे काढायला. तर जॅपनीज कल्चरमध्येही ह्याचा सिग्निफिकन्स खूप आहे. तर ते गेम खेळतेवेळी एक गोष्ट करायची आहे, ते म्हणजे तोंडात मिठाचं पाणी टाकायचं आहे, भरून ठेवायचं आहे. आणि जशीच ती डॉल तुम्हाला पकडते आणि ती समोर दिसते, तर तुम्हाला ते तिच्यावर थुंकायचं आहे, तर तो गेम संपेल. आणि जर तुम्ही ते नाही थुंकलात तर तुम्ही संपाल. तर असं काहीतरी गेम आहे. बापरे. सॉरी मंडळी, तुम्हाला मध्येच डिस्टर्ब करतोय, पण का डिस्टर्ब करतोय माहिती आहे? कारण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही करत. जवळजवळ 80% लोकं फक्त आपलं पॉडकास्ट ऐकतात, पण सबस्क्राईब नाही करत. जर तुम्हाला थोडेही आपलं पॉडकास्ट आवडलं असेल किंवा तुम्हाला आणखीन असे पॉडकास्ट ऐकायचे असतील, तर तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली जो लाल कलरचा बटन दिसतोय त्याच्यावर क्लिक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि हाईप करायला विसरू नका. या व्हिडिओला हाईप बटन द्या आणि आता व्हिडिओ कंटिन्यू करा. पण तू सांग, तू यापुढे कोणती गोष्ट सांगणार होतीस? मला याच्यावरूनच एक सांगायचं आहे की बोर्डिंगमध्ये ना मी सॉफ्ट टॉय घेऊन गेले, टेडी बेअर. ॲज युजल आपण जसं घेऊन जातो, म्हणजे जे जातात मोस्टली घेऊन. हां, आपले गोष्टी. हां. तर मी जेव्हा घेऊन गेलेली ना, म्हणजे दिवाळी वॅकेशन नंतर गेलेली मी घेऊन, कारण मला ते माझ्या कझिन बहिणीने गिफ्ट केलेलं बड्डेला. तर मग मी घेऊन गेली आणि माझी रूममेट मला काय बोलते, तू हे का आणलंस? मी बोलले का, म्हणजे मला गिफ्ट दिलं आहे. तर ती बोलते की तू इकडे बघ, कोणाकडे एकाकडेही नाही आहे. याच्यामध्ये ना कधी कधी एंटिटी घुसू शकतं. ओ. मग आता मला हे समजतं की काय रिच्युअल होऊन काय होत असेल कदाचित. तर मे बी म्हणजे सिनियर्स कधी त्यांनी चोरला असेल कोणाचं सॉफ्ट टॉय वगैरे आणि त्याच्यातून असं काहीच घडलं पण असेल, म्हणून असं असं हे होतं. आणि खरंच एकाकडेही नव्हतं सॉफ्ट टॉय. माझ्याहून छोटे छोटे होते, किंडरगार्टनचे पण होते आणि याचे पण होते, फर्स्ट सेकंड स्टँडर्ड प्रायमरीवाले पण होते, त्यांच्याकडेही नव्हतं. बोर्डिंगमध्ये सगळे असे वेडे असतात का? म्हणजे की असं मे बी असतं की टाइमपास नसेल, टाईमपास दुसरा नसेल तर काही ना काही करायचं आहे. फोन पण नाही, टी व्ही पण हे पण खूप नाही. विचित्र आहे ना, म्हणजे ह्या सगळ्या एवढ्या खतरनाक गोष्टी लहान मुलं करतायत. म्हणजे 11वी-12वीतल्या मुली, म्हणजे आय नो मोठ्या आहेत पण स्टील ते लहानच आहेत ना. हो, कारण आम्हाला टी व्ही पण कधी बघायला भेटायचा, संडेला संध्याकाळी 1 तास. त्याच्यावरती पण इन्फॉर्मेटिव्ह काहीतरी बघायचं असं. फोन पण संडेलाच भेटायचा 2 तासासाठी. पॅरेंट्सला कॉल करा, रिलेटिव्सला कॉल करा, तुमचे ज्याला फ्रेंड्स तुम्हाला आहेत बोलायचं आहे. हां, त्यांच्याशी बोला आणि परत रिटर्न करायचा 2 तासांनी फोन. मग काय उरलं? गेम आहेत, जरा आपले इनडोअर गेम आहेत, आउटडोअर गेम आहेत, स्विमिंग पूल आहे, तिथे पण किती जाणार लोक. सो मग हेच करत असतील म्हणजे फॉर रात्रीच्या वेळे एंटरटेनमेंट. ह्या तेच बघून मी लिटरली ना एवढं मला ट्रॉमा झाला की मी बोलले की मला इथे आता राहावंसं वाटत नाही आहे एवढं सारं. कारण खूप मुली आहे ना, खूप मुलींनी मोस्टली सोडल्यात बोर्डिंग स्कूल तीवाली.
खूप मुली सोडून गेल्यात. आणि आपलं बोललं जातं ना की फिमेल्सवरती पहिले हे होऊन जातं गोष्टी, इव्हिल गोष्टी वगैरे परफॉर्म होऊन जातात. एक तो पण कॉन्सेप्ट आहे ना, म्हणजे मला माहिती नाही तू ऐकलं असशील की नाही, की समज आता आपण एका रूममध्ये आहोत, ठीक आहे. आणि कसं बोलू मी तुला, की फॉर एक्झाम्पल म्हणजे एक एक असं कॉन्सेप्ट आहे, त्यात असं म्हटलं जातं की जी आपल्या आजूबाजूला आहे ना, प्रत्येक रूममध्ये, प्रत्येक ऑफिसमध्ये, प्रत्येक प्रत्येक ठिकाणी आहे ना, आपण आजूबाजूला आपल्या आत्मा असतात. म्हणजे तुम्हीही आता व्हिडिओ जेव्हा बघताय, तुमच्या आजूबाजूलाही असे बरेच आत्मा असू शकतात, जे आपल्याला नाही दिसत. ते त्यांच्या वेगळ्या रेल्ममध्ये आहेत. आपण आपल्या वेगळ्या जगात आहोत. आपल्या आणि त्यांच्यामध्ये ते लोकं आपल्याला बघू शकतात की नाही बघू शकत माहिती नाही. पण ते लोकं त्यांच्या वेगळ्या जगात आहेत, आपण त्यांच्या आपल्या वेगळ्या जगात आहोत. पण जेव्हा एक ब्रिज तयार होतो ना, त्यांचा आणि आपला, मग ती एक वेळ असते, तो एक दिवस असतो आणि ती आपली एनर्जी असते. तेव्हा आपण त्यांना बघू शकतो. पण असं होतं ना, की ते लोकं आहेत, ते एक्झिस्ट करतायत. आपण इव्हन पॉडकास्ट रेकॉर्ड करतोय ना, तर ते आजूबाजूला आहेत. आणि आता फॉर एक्झाम्पल, की मी बसलोय, आता तू बसलीस, मी बसलोय आणि मी ना इथे खूप खुसफुसतोय काहीतरी, हळू आवाजात बोलतोय आणि मी असं बोललं, "अरे निवेदिता, असं, तसं, तसं, असं." आणि विचार कर, मी एकदम हळू आवाजात बोलतोय, पण चुकून पण तू ऐकलंस ना, तर तू असं तर रिॲक्ट करणार ना, "अरे मला बोलवलंस तू, काय झालं? म्हणजे तू काम करतेस, मला बोलवलंस." ते होतं ना, आपलं नाव ऐकल्याबरोबरच आपल्याला ते क्लिक होतं, की मला बोलवलंय. बरोबर? तर त्यांचंही असंच होतं, की ते असतात, ते आपापलं करत असतात. आपल्याला त्यांना हार्म नसतं करायचं. पण जसंच आपण त्यांना बोलवतो, ते प्लॅन सेट करून किंवा त्यांना वेगवेगळे रिच्युअल्स करून, तर ते येतात. असं आमच्या हे घरी झालं आहे, आमच्या गावी झालं आहे. माझ्या काकाने ही गोष्ट सांगितली आहे, ठीक आहे. तर माझी आहे ना एक पणजी होती, एक ऑब्व्हियसली एकच पणजी असते सगळ्यांना. तर माझी पणजी होती. तर कसं झालं की त्यांच्या खूप लहानपणाची, म्हणजे काकांच्या लहानपणाची गोष्ट आहे. ते जेव्हा 10-12 वर्षाचे असतील त्यावेळेची. त्यावेळी मग काका, पप्पा वगैरे असे असतात ना, की त्यावेळी जस्ट त्यांची पणजी गेली होती. म्हणजे माझी आजी गेली होती. सॉरी, त्यांची आजी गेली होती. माय बॅड, सॉरी. तर कसं झालं होतं ना, की जस्ट महिना 2 महिने झाले होते आणि तुला माहिती आहे, की आपल्या घरी वगैरे असं होतं, की जेव्हा कोण जातं तेव्हा एकदम एकदम उदास असतं. सगळे लोकं रडत असतात आणि स्पेशली बायका वगैरे, तर खूप लोकांना चक्कर येते, असं तसं होत राहतं. आणि मग त्याच्यानंतर बरोबर 1, 2, 3 महिने, तो पूर्ण वर्षभर असं चालत असतं, की कोण ना कोणतरी आपल्या घरी येतो. आपले लांबचे नातेवाईक जे मैताला येऊन नव्हते शकले आणि ते लोकं असं हाक मारायला येतात. बरोबर, म्हणजे हाक मारणंच बोलतात ना वेदांग त्याला, की विचारायला येतात, विचारपूस करायला येतात, की तुमचं कोणतरी जवळचं गेलं आहे. आणि अशा वेळी कोणत्याही वेळी ते लोकं येतात. त्यावेळी खूप धिंगाणा होता. म्हणजे परत खूप धिंगाणा बोलण्यापेक्षा खूप रडतात वगैरे. बरं, परत त्यांची आठवण येते. तर त्यावेळी कसं व्हायचं ना, की त्यावेळी आजीला जाऊन पप्पांच्या आजीला 2-3 महिने झाले होते आणि कोणीही 1-1.5 महिन्यानंतर यायचं. परत मग घरातल्या बायका परत रडायच्या वगैरे. तर माळ्यावरून आवाज यायचा त्या रात्री. आणि जेव्हाही कोण आठवण काढायचा ना, तरीही माळ्यावरून आवाज यायचा. जर म्हणजे माझी एक आत्या आहे, ती खूप जवळ होती त्या आजीच्या. तर तिला कोणीही ओरडायचं किंवा कोणी तिला मारायचं वगैरे ना, लहानपणी मारतात ना, मस्ती करतात, तर तर रात्री भाई हंडे वगैरे आपटणं झालं. बऱ्याच गोष्टी व्हायच्या आणि ते खूप खूप म्हणजे असं बोलतात, की तिच्या आत्म्याला शांती नव्हती मिळाली. तर अशा बऱ्याच गोष्टी झाल्यात. तर ते होतं, म्हणजे ते जवळ-जवळ 10-15 वर्ष तरी चाललं, की जाणवायचं त्यांना. जोपर्यंत ते मोठे झाले, मुंबईला वगैरे आले, शहरात आले, त्यावेळी ते कमी झालं. पण आजी जी होती ना, ती नेहमी तिचा प्रेझेन्स दाखवायची. मग ते असं बोलायचे आमच्या इथे, की ती मांजराच्या रूपाने येते ती. मांजराच्या रूपात येते. तर बऱ्याच गोष्टी व्हायच्या आमच्या इथे. तर कोण मांजर यायची, ती खायची, मग तिला खाऊन द्यायचे. ही आजी आली. तर ते खूप त्यावेळी होतं. मग तसंच असतं, की आपण ज्यावेळी कोणाला बोलवतो, तेव्हा ते येतात आणि ते राहतं. बऱ्याच लोकांचं असं आहे, की ते राहतात सोबत. आणि त्या विचित्र पण होत्या रे, जे सिनियर्स होत्या ना, त्या आमच्याबरोबर बोलायच्या पण नाही, ते त्यांच्यामध्येच असायच्या. म्हणजे एकदम म्हणजे बोलतात ना, की स्टिल फेस असतो ना, स्टिल फेस. आता आपल्या एक्सप्रेशन्सच नाही आता त्याच्या आपण चेहऱ्यावर. आपल्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन्स आहे, आपण बोलतोय, पण त्यांचे स्टिल फेसच असायचे. म्हणजे जे लोक त्या रूममध्ये पर्टिक्युलरली ज्या मुली राहायच्या ना, त्यांचे तसेच असायचे फेस.
आणि म्हणजे बघायचे हावभाव नाही काही. नाही, हावभाव नाही. म्हणजे म्हणजे तुला कसं बोलू की अ, आता आपण बोलतोय पण एक्सप्रेशन देत नाही. असं म्हणजे फक्त बोलतोय बोलतोय हा बोलतोय ना. बोलतोय 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 बस. म्हणजे मुवमेंटच नाही होते तसं. म्हणजे तशा करायच्या बिहेव त्या. आय डोंट नो वाय बट तशाच करायच्या. सगळ्यांबरोबर तशाच करायच्या. असं ते लोक एंट्री जेव्हा केअरटेकर वगैरे यायचे ना साफसफाई वगैरे करायला, त्यांना पण एंट्री द्यायच्या नाही ते. आणि आम्हाला जेव्हा दिलेलं ना तिथे जाऊ दिलेलं ना, कारण ते लोक नव्हते तेव्हा, गेलेले इव्हेंट त्यांचं होतं, परफॉर्मन्स होता वगैरे, तेव्हा पण ते लोक ओरडलेले केअरटेकरला कि वाइस प्रिंसिपल के रूम में क्यों नहीं शिफ्ट किया, इधर मत किया करो, हम लोग आपको एक्स्ट्रा पैसे देते हैं इसके लिए, असं बोललेलं. म्हणजे ते लोक एक्स्ट्रा पेमेंट पण करत होते त्या गोष्टीसाठी. आणि त्या सगळ्या गोष्टींवर कधी तुमचे प्रिन्सिपल झाले किंवा टीचर किंवा त्यांचे पॅरेंट्स ह्या लोकांनी कधी त्यांना ओरडले नाही किंवा इंटरफेअर नाही केलं किंवा त्यांना शिक्षा नाही दिली? कारण जर ते एवढ्या गोष्टी करत आहेत तुमच्या कॅम्पसमध्ये आणि तू बोलतेस की डार्क मॅजिक वगैरे, ब्लॅक मॅजिक वगैरे किंवा ह्या सगळ्या गोष्टी ते करतात, तर त्यांना कोणी पकडलं नाही कधी? प्रिन्सिपल यायची पण ना ती स्पेस खूप द्यायची. म्हणजे जी आमच्या प्रिन्सिपलची जी बायको होती ना, ती कशी आहे, मोठ्या मुलींमध्ये जास्त घुसायची नाही. कारण की तिचा तसा समज होता की ग्रो होत आहेत मुली वगैरे, त्यांचे पर्सनल स्पेस असेल, हे असेल, म्हणून ती जास्त दखलंदाज करायची नाही त्यांच्यामध्ये. पण जायची, पण तिला ते लोक उलटा जबाब द्यायचे आणि मुलींवरती हात उचलू नाही शकत वगैरे काय, तर ती फक्त ओरडायची त्यांना, हे ते. पण करणार काय आता, तुम्ही ज्यांनी फीज भरली आहे ते राहणार इथे, तिकडेच राहणार. आणि ते लोक रूम पण चेंज करायचे ना, तिथेच राहायची ते लोक. म्हणजे तू बोल की ते लोक 8वी पासून ते 12वी पर्यंत तिथेच राहत होते, असं बोलू शकतो, त्याच रूममध्ये. त्यांनी आमचे रूम चेंज व्हायचे की आता इकडे 6 महिने या रूममध्ये, मध्ये तो रूम देणार, असं यूज टू व्हायला. आणि पार्टनर्स पण चेंज करत राहायचे. कधी कधी 2 पार्टनर वेगळे यायचे, 2 वेगळे यायचे, असे 6-7 महिन्यांनी. दिवाळी वगैरे वॅकेशन संपली ना, मग टर्मला चेंज व्हायचं. पण ते लोक कधीच नाही करायचे चेंज. माहिती आहे, खूप क्रिपी आहे. आता मी माझ्या पणजी आजीची गोष्ट सांगितली, पण मला आठवते की तू तुझ्या आजीची ही एक इन्सिडेंट सांगणार होती जे तुझ्याबरोबर घडलं होतं. आजीच्या मी खूप क्लोज होती, माझी आईची आई. तर इथे म्हणजे ना तिला कॅन्सर होतं, आजीला माझ्याच. तर ती वारली. आणि जेव्हा ती वारली ना, त्या दिवशी ती आमच्या घरी येणार होती, ज्या दिवशी वारली ती. आणि म्हणजे झालं, म्हणजे तिचं काय आपली क्रिया, अंतिम संस्कार वगैरे सगळं झालं. आम्ही आलो घरी आमच्या. तर झोपली ना मी रात्री, तर मला लेजिट रात्री जिथे ती झोपायची बेडरूममध्ये ना, आमच्या घरी जेव्हा यायची आणि जिकडे झोपायची बसायची, त्या साईडनी मला गाण्याचा आवाज यायला लागला की एक फिमेल व्हॉइस गाणं गाते. आणि जेव्हा मी असं उठती ना, मी अशी म्हणजे निघाली ना जायला बघायला, तेव्हा बंद झाला आवाज, बंद. आणि दुसऱ्या दिवसापासून मला स्लीप पॅरालायसिस व्हायला लागला. या दिवसाच्या नंतर दुसऱ्या दिवसापासून मला स्लीप पॅरालायसिस होत होता. म्हणजे बॉडी मूव्ह होत नाही आहे, डोळे खुललेत माझे नेहमी. जरी ह्या साईडला झोपली तर हे दिसतंय, पण डोळे मूव्ह नाही होते. इकडे झोपली हे म्हणजे डोळे मूव्ह नाही होत माझे, पण माझे खुल्लेत डोळे, सगळं ऐकायला येते, आजूबाजूला काय चाललंय सगळं दिसतंय, पण मी मूव्ह नाही होऊ शकत आहे, आवाज नाही निघत आहे, मी कोणाला बोलू असं. बापरे. तर आणि जेव्हा स्लीप पॅरालाइज व्हायचा ना, तर मला सिग्नल्स भेटायच्या की म्हणजे एकदा दोनदा असं झालं की तुझं सक्क कोण आहे, वाईट कोण, असं. म्हणजे एक रील चालते ना मध्ये, एक काय बोलतात, थॉट, कोणतरी असं एक पिक्चर देत आहे डोक्यामध्ये आपल्या. मला एंटिटी दिसत नाही आहे, पण एक पिक्चर दिसतो. लाईक माझी बॉडी स्टिल आहे, एक डेड बॉडी कशी असते तशी स्टिल आहे एकदम, हात नाही हलत, काहीच नाही हलत आहे, झोपली आहेस तू. झोपली आहे. म्हणजे तू फुल होशमध्ये आहेस, तुझा कॉन्शियसनेस तुझ्यासोबत आहे, तुझे डोळे उघडे आहेत, तू ऐकू शकतेस, तू फील करू शकतेस, तू बघू शकतेस, पण तू मूव्ह नाही करू शकत. म्हणजे तू बॉडीला अजिबात
हलवू नाही शकत, लॉक होऊन जाते बॉडी. वा लॉक आहे एकदम. आणि त्या प्रोसेसमध्ये ना मला असे इंट्युशन्स बोल किंवा एक पिक्चर दिले जायचे की हु इज युअर पर्सन अँड हु इज नॉट. कोण तुझा हा. मित्र आहे, कोण शत्रू आहे, असं एक्झाम्पल. हा असं. आणि ते नंतर नंतर बघितलं तर ते खरं पण झालं त्या गोष्टी की समजले मला इकडून तुम्ही ते वेगळा पार्ट. पण हे गोष्ट मला खूप असं 2 हफ्त्यापर्यंत म्हणजे बोल 1 हफ्त्याच्या वरच स्लीप पॅरालायसिस होत होता आणि मला समजत नव्हतं का होतंय असं. तर ना एक दिवस काय झालं की मी प्रे केलं देवाला. म्हणजे कोण पण वरती परमात्मा आहे ना, मला हे नको आहे, प्लीज तू माझी रक्षा कर, प्रोटेक्ट कर मला. हे नको आहे मला, हे असं नाही पाहिजे, मला हे घडवू नको माझ्याशी, असं नकोच आहे मला ही गोष्ट. झोपली मी. सेकंड डे उठली ना जेव्हा सकाळी, परत मग स्लीप पॅरालाइज झाली. उठली तेव्हा माझी आई इथे बाजूला झोपलेली माझ्या, का मी आईला बोलली माझ्या बाजूलाच झोप आज, तेव्हा बोललेली प्रे करताना. ती झोपलेली इथे माझ्यासोबत. पण मी झोपली आहे, माझे डोळे असे वर आहे, हालत नाही पण दिसतंय मला. आणि इथून मला माझी आजी दिसली अशी. हो म्हणजे मी अशी आहे आणि इथे आजी दिसते. हो अशी ती मागून अशी आहे आजी. आणि मला बोलली चल बाय बेटा आता मी जाते. हे बोलून ती गेली. आणि मला दिसतंय कसं की तिच्यावरती फुलं पडत आहेत असं. आणि तिने तोच ते घालायची ना ती साडी, ते चष्मा बिष्मा सगळा चेहरा वगैरे तोच आहे. पण मला ते अशी बोलते झाली आणि माझा करून असा श्वासही झाला आहे. आणि लिटरली तेव्हा मी बाहेर निघाली स्लीप पॅरालायसिसमधून. जेव्हा ती गेली ना, ती बोलली मी जाते बाय करून, त्याच्यातून मी उठली आणि जे ओरडली आहे मी जोरात. हो एवढी जोरात ओरडली असेल ना की माझे नेबर्स होता आधी आमच्या घरी की काय झालं, ओरडायचा आवाज आला. कारण सकाळ होती, सकाळी तर सगळं शांतच असतं. आणि तेव्हा तू किती वर्षाची होतीस? ही 2021ची गोष्ट आहे. आताच हो 4 वर्षापूर्वीची, 5 बापरे. 4. मग त्यानंतर तुला कधीच आजी वगैरे नाही दिसले? नाही त्यानंतर कधीच नाही दिसली. कारण तिचा जीव पण एवढा असेल माझ्यावरती की तिने हे अनुभवलं असेल की ही घाबरते, ही एवढं प्रे करते, तर निघून जाणं बेटर आहे कदाचित. एक ते पण तर लोक बोलतात की जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत तो आपला आहे, मेल्यावर कोणताही माणूस आपला नसतो. आणि ह्याच्यात एक अजून एक कॉन्सेप्ट सुद्धा आहे ना की असं बोलतात की जो आपला जो व्यक्ती आहे, फॉर एक्झाम्पल तू आजीबद्दल बोलतेस तुझ्या, तर आपले जे लोक जातात ना आणि ते जेव्हा परत येतात तेव्हा ते एकटे परत येत नाही, ते त्यांच्याबरोबर बऱ्याच लोकांना घेऊन येतात. तर भले त्या लोकांना तुमची भलाई किंवा तुमचं आयुष्य सुखात हवं असेल, पण जे त्यांच्याबरोबर आत्मा आलेत त्यांचे इंटेन्शन्स आपल्याला माहिती नाही, त्यांना नक्की काय पाहिजे ते माहिती आणि नाही. मे बी मला वाटतं की ती कम्युनिकेट करायचा प्रयत्न करत होती, कारण की तिला माहिती नव्हतं तिला कॅन्सर आहे आणि ती जाणार आहे. कोणी तिला हे सांगितलं नव्हतं. तर तिच्या इच्छा पण खूप होत्या. कारण माझ्या आईला ती रुपया बोललेली की तिला कपाट पाहिजे, नवीन सोफा, म्हणजे हे सगळं पाहिजे. आणि हे आम्ही बघून पण आलेलो जाऊन तिच्यासाठी लग्नाला. कारण ना कसं केमोमध्ये तुला माहिती आहे ते जे असं बॉडी बारीक होते, सगळं हाडाला लागत राहतं. तर ते जुना सोफा वगैरे जे होता तिला बसताना हे वगैरे व्हायचं, बेड त्रास वगैरे व्हायचा. ठीक व्हायचा, पण मग त्याचे ते बघून पण आलेलो वगैरे. तर मग ना ते त्या सगळ्या गोष्टी पण राहिल्या असतील. आणि 3 जणांना ती होती म्हणजे क्लोज. मला अजून एक माझ्या मामाचा मुलगा आहे, अजून छोट्या मामाची मुलगी आहे. ते लोक खूप लहान होते, तर मे बी मी थोडी मॅच्युअर होती, तर मे बी माझ्या थ्रू कम्युनिकेट करायचा प्रयत्न झाला असेल. आय थिंक सो. मी रॉंग असू शकते, पण असं वाटतं मला. पण तेच आहे ना की त्यांना काळजी असेल, त्यांना तुझी आठवण येत असेल, त्यांना हे खूपदा असं होतं की शेवटचं निरोप घ्यायला येतात ते लोक. तसंच काहीतरी असेल. आजी पण त्याच कारणासाठी आले असतील आणि त्याच कारणासाठी तुला दिसल्याही असतील तसं. तर जसं आता तू कोकणातली एक गोष्ट सांगितलीस ना, अशीच एक गोष्ट मला आपल्या एका सबस्क्रायबरने, शार्विल करून त्याचं नाव आहे, त्यांनी
पाठवली आणि ही त्याच्याबरोबर 2021ला झालं होतं. तर त्याचं गाव कोकणात संगमेश्वर तिथे रत्नागिरी त्या साईडला होतं. तर झालं कसं होतं ना, की जे त्यांचे काका होते ना, ते खूप जास्त आजारी पडले होते, जे मोठे काका होते. तर एकदम असं बोलतात ना, की खूप सिरियस होते. त्यामुळे त्यांची पूर्ण फॅमिलीजला जावं लागलं, की शेवटचं त्यांना भेटायला, बोलायला वगैरे ते लोक गेले. जेव्हा ते लोकं गेले ना, तर त्यांनी बघितलं, की काकांची हालत खूप जास्त ढासळलेली होती. अ, ते खायचे वगैरे खूप कमी खायचे आणि ते ना कंटिन्यूअस आहे ना, म्हणजे तर जेव्हा ते लोकं घरी गेले ना कोकणात, जेव्हा ते लोकं घरी गेले ना, गावी गेले, त्यांनी बघितलं तर पूर्ण घरी एक एक वेगळीच एनर्जी, म्हणजे सगळे लोकं खूप जास्त उदास होते. कारण काकांचं पूर्ण फॅमिली गावी राहायची, त्यांची मुलं वगैरे गावी शिकायचे. खूप जास्त उदास आणि आपल्याला माहिती असेल, की जेव्हा आपल्या घरी असं काही होतं तेव्हा खूप जास्त एकदम सॅड वातावरणच असतं. त्यांच्याही घरी तसंच काही होतं. तर झालं कसं होतं ना, की त्यांचे काका होते ते खूप खूप बारीक झाले होते. कारण तो वेळही तसा आला होता. अ, खूप कमी खायचे, खूप अजिबात बोलायचे नाही. खूप कमी खायचे, वॉशरूमला वगैरे जायचे नाही. तर खूप त्यांना त्रास पण आतल्या आत खूप जास्त होत होतं. त्यांची औषधं वगैरे सुरू होते, पण डॉक्टरनी पण सांगितलं होतं, की काही आता पर्याय नाही आहे. आपण जेवढं जास्त हे करू, तेवढं जास्त त्यांनाच त्रास होणार. हॉस्पिटल्समध्ये वगैरे नेऊन त्यापैकी तुम्ही आता घरी आणून त्यांची सेवा करा. जेवढी तुम्ही सेवा करू शकता तेवढी करा आणि मग त्यांना सुखाने जाऊ द्या. तेच ऑप्शन आहे आणि तेच डॉक्टरांनी पण त्यांना सजेस्ट केलं. कारण हॉस्पिटलमध्ये पण नेलं तर खूप जास्त खर्च पडेल तुम्हाला किंवा आणि खूप जास्त त्यांनाही त्रास होईल. कारण मग ते पूर्ण ते नळ्या वगैरे आतमध्ये टाका, त्या सगळ्या गोष्टी. तर डॉक्टरनी बोललं की तुम्ही घरीच त्यांची सेवा करा. तर काका खूप कमी खायचे वगैरे, त्यांना भरवायला लागायचं. पण एक विचित्र गोष्ट होती ना, की काकांना एकदम डोळे एकदम मोठे असायचे त्यांचे दरवेळी आणि ते फक्त एकटक लावून एकीकडे बघायचे. कधी इथे, कधी तिथे. पण अर्धा-अर्धा, 1-1 तास म्हणजे एकदाही त्यांचे डोळे म्हणजे पापण्या नाही झाकायचे. एकदाही डोळे ब्लिंक नाही करायचे. कसे मोठे डोळे करून एक ठिकाणी बघायचे आणि अधूनमधून एक वाक्य उच्चारायचे ते म्हणजे, "तो माझ्याकडे बघतोय. तो मला बोलवतोय. तो मला घेऊन जाणार." मग मी जातोय आणि मुलांबद्दल काय म्हणजे खूप त्यांना बोलायलाही जमायचं नाही, पण तेच असायचं आणि ते झोपतेवेळी पण म्हणजे डोळे खूपच जास्त म्हणजे आणि इव्हन म्हणजे झोपेपर्यंत ते फक्त इथे-इथे बघायचे. आणि त्यांच्या घरातल्यांनाही वाटलं, की बाबा त्यांना वेड लागतोय किंवा मे बी त्यांना खरोखर दिसतंय त्यांचं मृत्यूसमोर. तर खूप विचित्र अशा गोष्टी होत होत्या. 2-3 दिवसांनी काय झालं ना, की काकांची तब्येत खूप जास्त खराब झाली आणि काकांचं निधन झालं. आता काकांचं निधन रात्री काहीतरी 9:30-10 वाजता वगैरे झालं. आता आपल्याला माहिती आहे, की जेव्हा आपल्या घरातलं कोणीतरी जातं, तेव्हा सगळ्यांना कॉल केलं जातं, सगळ्यांना गावी बोलवलं जातं आणि जेव्हा सगळे त्यांचे क्लोज रिलेटिव्हज आल्यानंतर मग त्यांना अग्नी वगैरे दिली जाते. आणि रात्रीचं असंही असतं ना, की बऱ्याच ठिकाणी रात्रीचं नेत नाही, अग्नी वगैरे देत नाही. तर त्यांच्या काकांना तेच म्हणजे सगळे त्यांच्या घरात जमलेले असतात आणि रडारड सुरू असते सगळं काही. हे खूप विचित्र वातावरण असतं घरी. खूप बोलू शकतो खूप दुःखद वातावरण असतं आणि त्या लोकांचं असं असतं की सगळे लोकं येत आहेत गावात वगैरे आलेत आणि हळूहळू कशी रात्र होते तर असंही असतं ना की झोपायचं नसतं कोणी असं काही झाल्यावर म्हणजे आणि झोपायचं नसतं कोणीही बरोबर. तर ते लोक जागे असतात आणि अ, गावातलेही बरेच लोक आलेले नसतात. तर ते लोक काय करतात की तिथे जेव्हा एखादा माणूस जातो ना तेव्हा बऱ्याच काही रिच्युअल्सना सुरुवात होते बरोबर. अंघोळ घालणं झालं, त्यांना नवीन कपडे घालणे झाले, बऱ्याच गोष्टी अशा सुरुवात होतात बरोबर. तर ते लोकं त्यांच्या घरातले जे 4-5 लोक असतात ते आपल्याच परीने करत असतात. तर होतं कसं की त्यांच्या घरी काहीतरी 12-1 लोकं असतात. काही-काही रात्र अशी होते. तसे काही लोकं झोपतात ऑब्व्हियसली कारण झोप पण महत्त्वाची आहे, की झोप येते त्यांना आणि रडून-रडून ते लोक खूप दमलेले असतात. तर जे लेडीज वगैरे असतात ते लोकं आतल्या रूममध्ये जाऊन जरा असे त्यांना पेंग लागते, तर ते लोकं झोपतात. आता होतं कसं की नाही ह्याने हे जे रिच्युअल्स करत असतात की त्यांच्या तोंडात वगैरे ते दाणं ठेवायचं असतं, बऱ्याच गोष्टी असतात. तर त्यांच्याकडून ना एखाद कोणतं रिच्युअल राहून जातं म्हणजे अंगठे बांधणं किंवा काहीतरी असं ते विसरून जातात किंवा त्यांना माहिती नसतं. ते राहून जातं. तर ते राहून जातं आणि हळूहळू जे 3-4 लोकं जे बसलेले असतात ना, त्यांना ही पेंग लागते. आणि ते झोपून जातात. जेव्हा सकाळी ते लोकं उठतात, ते बघतात की जी ती बॉडी होती ना, ती त्या जागेवर नाही आहे.
ती तिथून उठून बरोबर किचनच्या इथे आली आता आणि तिथे पडली आहे. तेव्हा कसं सकाळी उठतात समोर बघतात तर ते नाही आहे, आरडाओरडा सुरू होतो. बघतो तर किचनमध्ये कोणी ठेवली. सगळे एक दुसऱ्याला विचारतात की कोणी ठेवली, तुम्ही ठेवलं, ते ठेवलं. कोणालाच काही उत्तर माहिती नसतं, कारण जी बॉडी असते ती आपण असा एकटा माणूस उचलून नाही ठेवू शकत. 4 लोकं लागतात त्याला. माहिती नाही कसं गेलं, काय गेलं, ते परत आणतात. गावातले वगैरे लोकं येतात, बांधतात वगैरे आणि गावातले वगैरे लोकं येतात, ते तिरडी वगैरे तयार करतात आणि मग त्यांना अंत्यसंस्कार वगैरे त्यांचे होतात. आता जसं मी बोललो, जो ओंकार असतो म्हणजे जो मुलगा, सॉरी मी नाव बोलायचं विसरलं तुम्हाला. जो मुलगाचे जे काका ॲडमिट असतात, काका आजारी असतात, तर ओंकार कसं मुंबईतून आलेला असतो. तर आपल्याला माहिती आहे की असं काही झाल्यावर त्यांना 13 दिवस तिथेच राहायचं. जोपर्यंत त्यांचे 13वी वगैरे होत नाही ना, त्यांना तिथेच राहायचं असतं. 2-3 दिवस घरी राहिल्यावर तो कंटाळतो. तो बोलतो मी बाहेर जातो. तो नदीवर गेलेला असतो. दुपारच्या वेळी काहीतरी 1:30-2 वाजले असतील आणि तो तिथून अंघोळ वगैरे करून परत येत असतो. आता येतेवेळीच त्यांचं शेत लागतं, जे त्यांचं शेत होतं त्याच ठिकाणी येतेवेळीस रस्त्यावर त्यांचं शेत लागतो. त्याने बघितलं तर त्याचेच काका, त्यांचा 3 दिवसाआधी मृत्यू झाला आहे. तर ते शेतात फिरतायत, ते काम करतायत. हे बघता क्षणी तो धावत घरी गेला आणि सगळ्यांना बोलला की मला काका दिसले, मला काका दिसले. सगळ्यांनी त्याला शांत केलं, त्याला पाणी वगैरे दिलं. आणि पण त्या दिवशीपासून आहे ना, त्या दिवशीपासून आहे ना, घरातल्या बऱ्याच लोकांना ते दिसले रात्रीच्या वेळी. ज्या ठिकाणी ते असायचे ना, म्हणजे शेतावर झाले किंवा बऱ्याच ठिकाणी कधी आपोआप त्यांच्याकडे खूप बकऱ्या त्यांनी पाळल्या होत्या. तर ते रात्री आपोआप म्हणजे कोण त्यांना सोडायचं नाही. तर रात्री ते आपोआप जायचे, बाहेर जायचे. आपोआप त्यांचा कोणी दरवाजा खोललेला असायचं. ते बकऱ्या वगैरे रात्री जात आहेत. तर असं बोललं जायचं काका अजूनही त्या बकऱ्यांना फिरवत आहेत किंवा त्यांच्या मागे आहेत. तर अशा बऱ्याच गोष्टी तिथे होत्या आणि अजूनही आता हे 2021ला झालेलं. तो बोलतो अजूनही जेव्हा आम्ही गावी जातो ना, त्यांना नेहमी एक भास होतो की जेव्हा सकाळचे 5 वाजता जेव्हा काकांचं उठायचं टायमिंग होतं, आपोआप दरवाजातून एक थाप येते, ऐकायला येते. तर अशा गोष्टी आहेत म्हणजे त्या ठिकाणी ज्यांचं आहेत. पण ते लोकं आता घाबरत नाही त्यांना असं वाटतं की हे आपल्याच रक्षणासाठी आहेत, आपल्यालाच वाचवत आहेत. तर हे काइंड ऑफ हॉरर नाही, ते एक स्पिरिच्युअल असं म्हणू शकतो की जे आपले माणसं आहेत ते आपल्या काळजीसाठी असतात. ह्याला आपण स्पिरिच्युअल म्हणू शकतो की ते अजून त्यांना त्यांच्या शेताची, घराची काळजी असेल म्हणून ते येत आहेत. तर आता आपल्या गोष्टी ऑलमोस्ट संपत आल्यात. तर काही सबस्क्रायबर्स नाही, त्यांच्या गोष्टी मला पाठवल्या मेलद्वारे. तर मला त्या घ्यायच्या आहेत आणि जेव्हा मी त्या वाचत होतो त्या एक खूप जास्त घाबरवणारे होते. त्यापैकी एक गोष्ट अशी आहे ना, जी आपल्याला अर्जुनने पाठवली आहे आणि ही त्याच्या बिल्डिंगमध्ये घडली आहे. बिल्डिंगमधल्या सगळ्या लोकांनी ते अनुभवलं आहे आणि अजूनही त्यांना जेव्हा ती गोष्ट आठवते सगळे लोक घाबरतात. अंधेरीच्या एका हॉन्टेड फ्लॅटमधली ही गोष्ट आहे. तर त्यांची बिल्डिंग जी होती ना, ती 4 मजली होती, ठीक आहे. आणि ही मला वाटतं 2009-2010 त्या दरम्यानची ही गोष्ट आहे. तर झालं कसं होतं ना, की त्यांची उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत्या सगळ्या मुलांच्या, अर्जुनच्या वगैरे. तर ते लोक खेळायचे. तो त्यावेळी 4थीत-5वीत काहीतरी होता आणि खेळायचे, रात्रभर खेळायचे आणि तर खेळायचे वगैरे, मजा मस्ती करायचे आणि रात्रभर झोपायचे नाही. आपल्याला असतं ना, की जेव्हा शाळा वगैरे सुरू असते तेव्हा आपण लगेच लवकर झोपून जातो 10-11 वाजता. आपण ज्यावेळी उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात खेळून येतो, मग टी व्ही बघतो, मग गप्पा मारत बसतो आणि झोपत नाही. तर त्यावेळी काय झालं होतं ना, की एक अशाच दिवशी ते लोक खेळले वगैरे, त्या मित्रांबरोबर खेळले, बॅडमिंटन झाले, ह्या त्या गोष्टी झाल्या. आपल्या आईवडीलही सोबत म्हणजे असे कुल्फी खात आहेत, हे खात आहेत, त्या गोष्टी म्हणजे एक 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 बोलू शकतो की एक सणच त्यांच्या सोसायटीमध्ये. आपण त्याला एका सणासारखंच बोलू शकतो की सगळे लोक एकत्र जमायचे वगैरे. तर एक रात्री काय झालं ना, की ते लोक असेच खेळून वगैरे घरी आले होते. जवळजवळ 12-12:30 वाजले असतील आणि टी व्ही बघत अर्जुन बसला होता. टी व्हीमध्ये रात्रीच्या वेळी कार्टून्स लागतात ना, तर ते बघतात आणि बरोबर 2:30 वाजता त्याच्या दरवाजातून काही आवाज आला. कोणतरी चालतंय आणि कंटिन्यू चालतंय, ठीक आहे, कंटिन्यू चालतंय. आवाज आला. टी व्ही बघता जवळपास 2:30 वाजले होते, रात्रीचे 2:30 वाजले होते आणि अचानक आहे ना, त्याला वरच्या मजल्यावरून, ते लोक 3ऱ्या मजल्यावर राहायचे, वरच्या मजल्यावर कंटिन्यू कोणतरी बेल वाजवतोय असा आवाज आला. बेल वाजवताना आपण कंटिन्यू वाजवतोय म्हणजे जसं कोण दरवाजा उघडत नाही ना, तशा प्रकारे कोणतरी बेल वाजवतंय.
तो दरवाजाच्या जवळ गेला, ऐकतोय की असं एवढ्या रात्री असं बेल कोण वाजवतंय, कारण आणि तीही कंटिन्यू. ते झालं, त्याला वाटलं असेल काहीतरी. दुसऱ्या दिवशी परत तसं, पण त्यावेळी त्यांनी त्याचे आईवडीलही सोबत होते. कंटिन्यू 5 मिनिटांसाठी कोणतरी ती बेल वाजवायचं त्याच्या वरच्या माळ्यावर. तीच दुसऱ्या दिवशी त्याच्या आईवडिलांनी वगैरे परत सगळ्या सोसायटीवाल्यांना सांगितलं. तिसऱ्या दिवशी ना सगळ्यांनी तो आवाज ऐकला की बरं 4थ्या माळ्यावर 402मध्ये ज्या 2:30 वाजता जसंच 2:30 वाजायचे ना, कोणतरी जोरात बेल वाजवायचा कोणतरी. आणि जेव्हा लोकांनी बाहेर येऊन बघितलं ना, तर कोणच नव्हता. म्हणजे तो वाजवता आणि तितक्यात पटकन कोणतरी बाहेर आला, पण कोण नव्हता. ह्या सेम गोष्टीत पुढच्या काही दिवस झाले. लोक यायचे, बघायचे, त्यांना काही समजायचं नाही की नक्की काय झालेलं. पूर्ण सोसायटीमध्ये एक भीतीदायक वातावरण पसरलं होतं. जे मुलं संध्याकाळी रात्रभर म्हणजे 11-12 वाजेपर्यंत खेळायचे, ते आता 7 वाजताच घरी जाऊ लागले होते. कोणीही बिनकामाच्या आपला दरवाजाही नाही उघडायचं. हे जवळजवळ 4 ते 5 दिवस चाललं. त्या लोकांनी काय केलं ना, ते जे घर ज्याचं होतं ना, ते बंद होतं घर, कोणच राहायचं नाही त्याच्यात. बंद घराची बेल का कोण वाजवतोय, बरोबर. तर त्यांनी काय केलं ना, की त्यांचे जे रूम मालिक होते ना, त्यांनी काय केलं की जे घराचे जे ओनर होते ना, त्यांना फोन वगैरे केला. तर एका बाईने फोन उचलला त्यांचा. तिला हे सगळ्या गोष्टी सांगितल्या की असं असं होतं आहे तुमच्या रूममध्ये, हे नक्की काय आहे. दुसऱ्या दिवशी ती बाई वगैरे आली आणि तिने गोष्ट सांगितली की ह्या रूममध्ये ना माझा मुलगा राहत होता आणि तो जवळजवळ 2-3 महिने आधी आलेला. त्यांचा घर त्याच्या आधी बंद होता, कोणच राहायचं नाही, कारण पूर्ण त्यांची फॅमिली पुण्याला वगैरे कुठेतरी होती. तर तो कामानिमित्त मुंबईला आला होता. आणि जसं मुंबईला ना खूप शांत झाला, म्हणजे माहिती नाही त्याच्यावर कोणीतरी काही केलं होतं किंवा त्याच्यावर काय झालं होतं माहिती नाही, पण खूप शांत असायचा, कोणाशीच बोलायचं नाही. इव्हन सोसायटीमधल्या लोकांना माहीत नव्हतं की हा इथे राहतोय. आणि काही दिवसापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता ट्रेन अपघातात. आणि त्याच दिवशीपासून तो रेग्युलरली तिथे यायचा आणि ती बेल वाजवायचा. म्हणजे त्याला असं होतं की त्याला त्याच्या आईला ती बेल वाजवायचा, कारण माहिती नाही त्याला घरी जायचं होतं की त्याला कोणाला घेऊन जायचं होतं. पण त्याची आई ही गोष्ट बोलली की जेव्हा त्याचा मला शेवटचा फोन आलेला ना, तो बोलला की आई मी तुला लवकरच भेटायला येतो आहे, इथे मला नाही आवडत आहे कामाच्या प्रेशरमुळे आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये मला नाही राहायचं, मी तुला येतो आहे भेटायला. त्याच दिवशी टेन्शनमध्ये किंवा काय माहिती काय, पण त्याचा तोल गेला ट्रेनमधून आणि तो गेला. आणि त्या दिवशी खूप त्यांची मीटिंग वगैरे चालली की नक्की काय होतं आहे, काय करायचं आहे, कोणाला बोलवायचं आहे, ह्याचं सोल्युशन नक्की काय आहे. आणि ते सगळं बोलत असतानाच त्यावेळी त्याच्या आईचा देखील जीव गेला त्या क्षणावर. म्हणजे खूप मिस्टिरियस डेथ होती, माहिती नाही काय, पण तिथेच तिचं अंग म्हणजे हे झालं की तिला हार्ट अटॅक आला. आणि त्या दिवशीपासून ती बेल वाजायची बंद झाली. म्हणजे तो जो मुलगा होता ना, त्याला शेवटचं त्याच्या आईला भेटायचं होतं. आणि जेव्हा त्याची आई आली, असं म्हणतात की तो तिला देखील घेऊन गेला. बापरे. मला अजून एक गोष्ट आठवली की जसं तू बघ बोललेलीस की लास्ट एपिसोडमध्ये तू तुझ्या बँड्राच्या त्या हॉन्टेड फ्लॅटबद्दल बोलली होतीस. ज्याने नसेल बघितलं ते जाऊन बघू शकता पार्ट 1मध्ये. तर त्याच्यात तू त्या फ्लॅटमध्ये काय होत होतं आणि त्या फ्लॅटमधलं म्हणजे ते पूर्ण एक्सपिरियन्स शेअर केलेलं. पण तुला माहिती आहे का, रिसेंटली एक रील खूप जास्त व्हायरल जाते आणि ती पण बँड्राबद्दलच आहे. तर असं म्हटलं जातं की बँड्रामधलं एक जागा आहे अशी, मला वाटतं की कुठेतरी आहे ते, आता एक्झॅक्ट मला माहिती नाही. पण जर त्या रोडवर असं म्हणतात की तिथे जर कोणीही गेलं रात्रीच्या 2, 2:30, 3, 4 वाजता वगैरे, 4 वाजेपर्यंत, आणि जोरात कोण ओरडलं ना की हाय सॅम, यो सॅम, तर समोरून एक उत्तर येतो. म्हणजे आणि कोण देतं माहिती नाही, पण हे गेल्या म्हणजे 30, 40, 50 वर्षापासून आहे. त्या ठिकाण त्या बंगल्याच्या इथे जाऊन जेव्हा आपण बोलतो हाय सॅम वगैरे, तर तिथून आपल्याला आवाज येतो. गाइस मैंने एक रील देखी थी, उसमें ये बिल्डिंग थी और ये बिल्डिंग के सामने अगर हाई सैम करके बोलेंगे ना, तो कोई एक एंटिटी, मुझे
मालूम है कि कोई वो इंसान नहीं है, बट कोई एंटिटी आती है बाहर और हर व्हाट्सएप बोलते हैं। आता बरेच लोक ह्याच्या मागचं रिझनिंग असं देतात की खूप वर्षांआधी त्या त्या फ्लॅटमध्ये एक सॅम नावाचा मुलगा राहायचा आणि कॉलेजमध्ये वगैरे होता आणि कॉलेजमध्ये त्याला एक मुलगी खूप जास्त आवडायची, खूप जास्त म्हणजे त्याची गर्लफ्रेंड होती सॉरी. तो तिच्यावर प्रेम करायचा आणि ती रोज संध्याकाळी येऊन आहे ना, हाय सॅम, म्हणजे त्यावेळी ऑब्व्हियसली फोन वगैरे त्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. तर ती रोज संध्याकाळी येऊन त्याला हाय सॅम आवाज द्यायची आणि तो मग तिला आवाज द्यायचा, हॅलो हॅलो असं काहीतरी बोलून तो आवाज द्यायचा आणि तो खाली यायचा. तर असं तो बाल्कनीवर धावत धावत यायचा, आवाज द्यायचा आधी, हॅलो हाय मॅन असं असं करून आवाज द्यायचा आणि खाली यायचा. पण एक दिवशी त्याच्या गर्लफ्रेंडनीच त्याच्यावर चीट केलं आणि त्याचा धक्का खूप जास्त त्यावर बसला आणि त्यानंतर माहिती नाही त्यांनी काय केलं तो आहे आणि त्याच गोष्टीचा खूप जास्त धक्का बसला आणि त्याच्यामुळेच मला वाटतं त्यांनी स्वतःचा जीव दिला की तिथून निघून गेला माहिती नाही काय. सगळे तिकडे जे लोक राहायचे ना त्यांना हे माहिती होतं की ही मुलगी येऊन त्याला हाय सॅम वगैरे आवाज देते रोज संध्याकाळी. तर तिकडे जे राहणारे त्याचे मित्र वगैरे होते ना, ते त्याला चिडवण्यासाठी रोज रात्री म्हणजे रोज संध्याकाळी एका मुलीचा आवाज वगैरे काढून त्याला बोलवायचे आणि तो रोज धावत धावत यायचा बघायला की ती चाली आहे का. एक दिवशी ह्या गोष्टीने खूप कंटाळून, म्हणजे ऑब्व्हियसली त्याला दुःख पण होतं की त्याची गर्लफ्रेंड त्याला सोडून गेली आणि खूप लोक त्याला चिडवत आहेत, त्यांनी जीव वगैरे दिलं. आणि तेव्हापासून जेव्हाही कोण त्याला यो सॅम हाय सॅम आवाज देतो तिकडून प्रत्युत्तर येतं आणि मग नंतर त्या माणसावर काय होतं ते नाही माहिती. पण हे खूप वियर्ड आहे. बँड्रासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी कोणतरी जाते आणि आवाज देते आणि परत उत्तर येतं. म्हणजे हे विचार करा की किती किती तर विचार करा किती ही विचित्र गोष्ट आहे की आपण एक सुनसान रोडनी जातो आहे आणि आपणच कोणाचं अचानक नाव घेतलं, तिथून उत्तर आलं, पण तो माणूसच नाही आहे, माहिती नाही कुठून आलं. आणि होतं आहे, हे खरोखर होतं आहे आणि हे खूपच जास्त विचित्र किंवा वियर्ड आहे. आणि अजून एक गोष्ट आहे माझ्याकडे जी परत आपल्या एका सबस्क्रायबरने पाठवली आहे, पण ही खरोखर घडली आहे आणि ह्याची दखल न्यूजपेपर्समध्ये न्यूज मीडियामध्ये सगळीकडे ही बातमी खूप जास्त व्हायरल होती. ही गोष्ट 2019ची आहे आणि ही घडली होती US च्या एका स्टेटमध्ये. मजुरी नाव होतं त्याचं. बरेच स्टेट्स आहेत ना US मध्ये, त्यापैकी एक स्टेटचं नाव मजुरी आहे. तर त्याच्यात हे घडलं होतं. आता तुम्हाला माहिती असेल की अमेरिकामध्ये एक कल्चर आहे की जसंच त्यांचे मुलं 18 वर्षाच्या वरती म्हणजे 18+ होतात, ते आपलं वेगवेगळे राहतात, इंडिपेंडेंटली आपलं आयुष्य जगतात. तर असं झालं की 2019मध्ये ना एक माणूस जवळ 43 किंवा 45 वर्षाचा असेल. त्याचं नाव म्हणजे आता आपण सॅम पकडूया चला. तर त्याला ना त्याच्या शेजाऱ्यांचा कॉल आला, ठीक आहे. आणि त्याला असं सांगितलं की तुझी आई खूप दिवसांपासून दरवाजा नाही उघडत आहे, एकदा येऊन बघ. तर तो गेला त्याच्या आईला भेटायला. दरवाजा ठोकतोय कोण उघडत नाही. शेवटी त्याला दरवाजा तोडायला लागला. जेव्हा तोडून तो आतमध्ये गेला ना, त्याने बघितलं की त्याच्या आईचा मृत्यू झाला आहे. म्हणजे खूप ओल्ड पण होती ती, मृत्यू झाल्याने खूप दिवसांपासून तिची बॉडी तशी स्थिती होती. तो गेला, सगळ्या त्याच्या नातेवाईकांना वगैरे बोलवलं आणि तिचा अंत्यविधी वगैरे केलं ऑब्व्हियसली त्यांच्या ह्याच्यात, आणि तिचा अंत्यविधी वगैरे केलं. त्यानंतर तो काही दिवस खूप जास्त सॅड होता, कारण त्याची जी आई होती ना त्याला खूप जास्त प्रेम करायची. त्याला सगळ्या त्या गोष्टी आठवल्या लहानपणी, तिच्याबरोबर खेळणं, तिच्याबरोबर असणं. आणि त्याची आहे ना खूप जास्त रिलिजियस होती, म्हणजे ती ख्रिश्चन धर्माला खूप जास्त मानायची, रेग्युलरली चर्च जायची, लहान मुलांना खूप जास्त प्रेम करायची. तर त्याला ते सगळं आठवलं आणि इवन जेही त्यांच्या शेजारी राहायचे ना तेही तिला खूप जास्त मानायचे. आणि ही गोष्ट जेव्हा झाली तेव्हा सॅमला खूप जास्त दुःख आलं, तो खूप जास्त सॅड होता. ते सगळं झाल्यावर काही दिवसांनी तो परत त्या आईच्या घरी गेला आणि बोलला की आपले घर मी स्वच्छ करून टाकतो, म्हणजे आता ती तर नाही आहे, घाण होतं ना घर ते. तर ते स्वच्छ करून तो साफसफाई करायला गेला, नको त्या गोष्टी बाहेर वगैरे म्हणजे स्वच्छता करायला गेला तो तिथे. तर तो गेला आतमध्ये, त्याने हॉल वगैरे पूर्ण साफ केलं. किचनमध्ये गेल्यावर तिने ती किचनचं वगैरे सगळं साफ केलं आणि त्याने फ्रीज उघडला. फ्रीजमध्ये सगळं काही नॉर्मल वाटलं, पण त्याला आहे ना फ्रीझरमध्ये एक बॉक्स दिसला, आणि त्याला आठवलं की हा तोच बॉक्स आहे ज्याला ते आई नेहमी नाही बोलायची की यार त्याच्यात काही नाही आहे, त्याला नको उघडू. आणि त्याला नेहमी वाटायचं की कदाचित हा काहीतरी म्हणजे केक वगैरे असेल किंवा कालचं जेवण वगैरे असेल,
आणि तो इग्नोर करायचा. आणि फ्रीज पूर्ण स्वच्छ केला आणि ते बॉक्स बघितलं की तो बॉक्स अजूनही तिथे आहे. त्याने तो बॉक्स घेतला, एकदम दगडासारखा, म्हणजे कसं बोलू मी तुम्हाला की आणि कसं बोलू तुला की एकदम बर्फ एकदम साठलेला त्याच्यावर एकदम याचा, आणि काही टाईम बाहेर ठेवला आणि बर्फ वितळू दिला आणि थोड्या वेळाने त्याने ते उघडलं. आणि जसंच त्याने ते उघडलं ना, त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने बघितलं की त्या बॉक्समध्ये एक लहान बाळाची बॉडी होती, एकदम एकदम फ्रीज झालेली. तो घाबरला, तो खूप जास्त घाबरला. त्यांनी लगेच कॉल केलं, पोलिसांना वगैरे बोलवलं. जेव्हा पोलीस आले तेव्हा माहिती पडलं की ही जी बॉडी आहे ना, हे जे आहे ते खूप वर्षांपासून आहे. म्हणजे आता नाही, जवळजवळ 20-25 वर्षापासून ती बॉडी तिथेच आहे, त्या लहान बाळाची. आणि मग तेव्हा त्याला आठवलं की त्या सगळ्या गोष्टी आठवल्या की त्यांच्या घरी बरेच 2-3 फ्रीज बदलले, पण तो बॉक्स नेहमी तिथे होता, फ्रीझरमध्ये एका कोपऱ्यात. ऑफिसरना हे तर माहिती नाही पडलं की हे कोणाचं आहे, काय आहे. पण ते खूप विचित्र होतं, कारण त्याच्या आईने एक एकदम लहान बाळ, म्हणजे आपण बोलू शकतो फीटस टाईपचंच, म्हणजे एकदम खूप लहान बाळ, ते त्यात ठेवलं होतं. ते का ठेवलं होतं, कशाला ठेवलं होतं ते तिलाच माहिती. पण त्याला मग त्या सगळ्या गोष्टी आठवल्या की जेव्हा जेव्हा तो त्या बॉक्समध्ये त्याला वाटायचं खाऊ आहे, तो खोलायला गेला त्यावेळी त्याची आई ओरडली आणि इव्हेंच्युअली त्यांनी ते ओपन करणंच बंद करून दिलं. पण त्याला तेही आठवलं की त्याची आई जी खूप जास्त रिलिजियस होती, जी रेग्युलरली चर्चला जायची आणि बरेच लोक तिला म्हणायचे, ती असं काही करू शकते. खूप विचित्र होतं ते. तर ह्याच गोष्टी होत्या ज्या आपल्याला आपल्या सबस्क्रायबरने पाठवले होते. आणि तुला कसा वाटला एपिसोड? खूप छान वाटलं. स्टोरीज मला सांगायला भेटता थ्रू यू. थँक्यू. मंडळी, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, हाईप बटनवर क्लिक करा, हाईप करा आणि तुमच्या अजून मित्रांना पाठवा, जे लोक असंच कुठेतरी फिरायला वगैरे जाण्याचा प्लॅन करतात किंवा असंही. आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. बाय.